सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट हा व्हिडिओ होणार आहे. पहा, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप कमी दिवस राहिले आहेत तुमच्या बोर्ड परीक्षेला सुरू होण्यासाठी 2024 साठी. आता 12वीच्या साठी इंग्लिश आणि मराठी हा पेपर खूप महत्त्वाचे असतात. दोन पेपर, इंग्लिश आणि मराठी, जे की तुमचे लँग्वेजचे इथं सब्जेक्ट आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या कमी दिवसांमध्ये इंग्लिश आणि मराठीसाठी कशा पद्धतीने तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे जेणेकरून तुम्ही चांगले मार्क्स घेऊ शकता. त्यासोबतच सर्वात महत्त्वाचा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की दरवर्षी काही असे ठरलेले टॉपिक्स असतात, ठरलेले असे काही प्रश्न असतात जे की 100% तुमच्या बोर्ड परीक्षेमध्ये दरवर्षी विचारले जातात. या व्हिडिओमध्ये आपण ते पाहूया. आणि खरंच दरवर्षी अशा प्रकारचे स्ट्रॅटेजी व्हिडिओज विद्यार्थ्यांना मी देत असतो. आणि असे विद्यार्थी असतात की ज्यांचा तुमची जशी परिस्थिती आहे ना सध्याला, की कमी दिवस राहिले आहेत आणि कमी दिवसांमध्ये इंग्लिश मराठीचं बाबा एवढं टेन्शन की काय करायचं, चांगले मार्क्स कसे घ्यायचे, तर त्यांच्यासोबत अशा प्रकारचे व्हिडिओ मी शेअर करत असतो. आणि एवढे चांगले ते पेपर देतात ना, एवढेच चांगले. तुम्ही मागच्या वर्षी इंग्लिश मराठीचे व्हिडिओ पहा आणि त्याचे कमेंट्स पहा खूप चांगल्या पद्धतीने. म्हणजे समजा तुमचा कंडिशन जे आहे ना, दरवर्षी विद्यार्थ्यांची अशीच कंडिशन असते, त्यांचा अभ्यास जास्त झाला नसतो, पण मी त्यांना जे व्हिडिओज देतो, त्यांना जे स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करतो, लेक्चर्स देतो, ते करून ना विद्यार्थी एवढे चांगले मार्क्स घेत असतात. नंतर त्यांचा पेपर झाल्यानंतर मला ते सांगत असतात की दादा, तुम्ही सांगितलं आम्हाला म्हणून आमचा पेपर खूप छान गेला. आणि असा एक विद्यार्थी अनेक विद्यार्थी आहेत ज्यांची मी अशी दरवर्षी हेल्प करत असतो. आणि यावर्षी मला चान्स मिळाला आहे तुमची हेल्प करायला. म्हणून या व्हिडिओचा तुम्ही फायदा नक्की घ्या आणि व्हिडिओ शेअर करजा तुमच्या फ्रेंडला जर तुम्हाला खरंच आवडला तर. ठीक आहे, तर आपण या व्हिडिओमध्ये वन बाय वन पाहूया कशा पद्धतीने तुम्हाला आता शेवटच्या दिवसांमध्ये जे सुद्धा दिवस राहिले त्यामध्ये काय करायचं इंग्लिश आणि मराठीच्या पेपरसाठी 12वीसाठी. पहा, हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो, लॉंग होऊ शकतो. 1.5x म्हणजे स्पीडने पहा, किंवा तुम्हाला जसं वाटते 2x स्पीडने पाहू शकता, 2x स्पीडने पहा. मी सजेस्ट करेल 1.5x स्पीडने पहा, तुमचा वेळसुद्धा वाचणार इथं आहे. ठीक आहे, तर लॉंग व्हिडिओ आहे पण कंप्लीट पहा, खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी असणार आहे ह्या बोर्ड परीक्षेसाठी. ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं पाहूया, व्हिडिओला आपण सुरू करूया. तर पहा, सर्वात अगोदर आपण इंग्लिश पाहूया, त्यानंतर आपण इथं मराठी पाहूया. ठीक आहे, तर पहा, इंग्लिशचा पेपर इथं आहे. तर इंग्लिशच्या पेपरसाठी तुम्हाला टोटल 80 मार्क्सचा तुमचा इथं पेपर असतो. त्यानंतर तुम्हाला इथं 3 तासाचा हा पेपर असतो. आता 3 तासाचा पेपर आहे, तर 3 तासाच्या पेपरमध्ये तुम्हाला टोटल इथं पाहू शकता वेगवेगळे सेक्शन्स इथं विचारले जातात. पण या वेगवेगळ्या सेक्शन्समध्ये जसं की तुम्हाला मी सांगितलेलं आहे की तुम्हाला काही ठरलेले प्रश्न असतात जे की 100% बोर्ड परीक्षेमध्ये येत असतात. ठरलेले प्रश्न म्हणजेच काय, की जे 100% ठरलेले टॉपिक्स असतात जे की दरवर्षी तिथं सेमच असतात. त्यामध्ये फक्त प्रश्न इथं वेगळा असतो, पण जे टॉपिक्स आहेत ते सेम असतात. या ठरलेल्या टॉपिक्सचा आपण कशा पद्धतीने स्टडी करून चांगले मार्क्स घेऊ शकतो आणि ते टॉपिक्स कोणकोणते आहेत तर ते मी तुम्हाला सांगतो अगोदर इंग्लिशसाठी. आणि पहा, तुमच्या इथं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गॅरंटीड इंग्लिशसाठी 40+, ओके, इंग्लिशसाठी 40+, त्यानंतर मराठीसाठी सुद्धा जवळपास 35+ असे मार्क्सचे टॉपिक्स आहेत जे करून तुम्ही कमी दिवसांमध्ये चांगले मार्क्स घेऊ शकता जर तुमचा स्टडी झाला नसेल किंवा थोडाफार झाला असेल किंवा काहीच झाला नसेल तरीही. ठीक आहे, तर पहा, यामध्ये मी तुम्हाला सांगतो, 1 मिनिट इथं इरेज करतो. ओके, तर पहा, सर्वात अगोदर तुम्हाला पहिला इथं येतो सेक्शन, तो म्हणजेच की प्रोज. या प्रोज सेक्शनमध्ये तुम्हाला असे काही क्वेश्चन्स आहेत, पाहू शकता. सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो, प्रोज सेक्शनमध्ये तुम्हाला असे काही सेक्शन्स आहेत. ठीक आहे, जसं की आता पहा, इथं तुम्हाला दिलेलं आहे, मी सांगतो, 1 मिनिट वेट करा. ओके, इथं आपण जसं खाली खाली जातो, इथं तुम्हाला जे आहे वेगवेगळे इथं काय दिसतात, क्वेश्चन दिसतात. पण या वेगवेगळ्या क्वेश्चन्समध्ये काही असे ठरलेले क्वेश्चन असतात. जसं की पहा, आता इथं तुम्हाला इथं दिसतो क्वेश्चन नंबर 2B. इथं काय आहे, समरी रायटिंग. समरी रायटिंग हा असा क्वेश्चन्स आहे की जो इंग्लिशच्या पेपरमध्ये 100% ठरलेला आहे. किती मार्कसाठी आहे हा, 3 मार्कासाठी. आता समरी रायटिंग हा खूप इझी क्वेश्चन आहे. ओके, समरी रायटिंगमध्ये तुम्हाला 3 मार्कासाठी लिहायचा असतो. समरी रायटिंगमध्ये काय करायचं असते, हा जो समरी रायटिंग आहे, तुम्हाला हा जो वरती पॅराग्राफ दिलेला आहे ना, ओके, हा सेकंड नंबर पॅसेज असतो तुम्हाला, हा पॅराग्राफ. तर या पॅराग्राफचं तुम्हाला काय लिहायचं असते, समरी रायटिंग लिहायचं असते. ओके, हे झाले इथं तुमचे 3 मार्क फिक्स. ठीक आहे, फिक्स कसे काय, कारण की समरी रायटिंग हा दरवर्षी तुम्हाला इथं फिक्स टॉपिक, फिक्स क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 2B मध्ये हा तुम्हाला इथं विचारला जातो 3 मार्क्ससाठी. मी सांगतो तुम्हाला, हा व्हिडिओ स्किप करू नका. एकन एक पॉईंट महत्त्वाचा असणार आहे, मोठा व्हिडिओ पण खूप महत्त्वाचा असणार आहे. ठीक आहे, तर पहा, हे झालं 3 मार्क्ससाठी.
त्यानंतर बघू शकता तुम्हाला अजून एक क्वेश्चन आहे इथं, क्वेश्चन नंबर 2C. लक्षात ठेवा, क्वेश्चन नंबर 2C आहे इथं, माइंड मॅपिंग. किती मार्कसाठी? 3 मार्कसाठी. माइंड मॅपिंग हा असा क्वेश्चन आहे, दरवर्षी बोर्ड परीक्षेमध्ये इथं येत असतो. माइंड मॅपिंगचा किती मार्काआधी येतो? 3 मार्काआधी येतो. ओके, आता माइंड मॅपिंग क्वेश्चनमध्ये काय करायचं, कसं करायचं, पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. समरी रायटिंग, माइंड मॅपिंग सर्व सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही कंप्लीट पहा, कुठेही स्किप करू नका. तर माइंड मॅपिंग पहा, क्वेश्चन नंबर 2C दरवर्षी इथं येतो, दरवर्षी येतो. ओके, तर हे 3 मार्क झाले तुमचे. समरी रायटिंगचे 3 मार्क आणि माइंड मॅपिंगचे 3 मार्क, किती झाले? 6 मार्क टोटल तुमचे इथं काय झाले? फिक्स झाले. ओके, त्यानंतर पहा तुम्हाला अजून इथं सेक्शन येतो. सेक्शन कोणता? सेक्शन नंबर 2, पोएट्री. पोएममध्ये तुम्हाला असे काही क्वेश्चन आहेत, मी तुम्हाला सांगतो. पहा, पोएममध्ये तुम्हाला इथं विचारला जातो क्वेश्चन नंबर जो 2 आहे ना. ओके, इथं खाली आपण जसे जातो हे बघू शकता. क्वेश्चन नंबर 2 म्हणजेच काय? पोएम मधला क्वेश्चन नंबर बी असा क्वेश्चन आहे जो की तुम्हाला विचारला जातो. तो आहे तुमचा ॲप्रिसिएशन ऑफ पोएम. ओके, ॲप्रिसिएशन ऑफ पोएम तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जातो. ओके, टोटल 4 मार्क्ससाठी. आता ॲप्रिसिएशन बऱ्याच जणांना खूप हार्ड जात असेल. ॲप्रिसिएशन तुम्हाला पोएमचं करायचं असते. तुम्हाला एक इथं पाहू शकता पोएम दिलेली असते. ठीक आहे, हे पोएम दिलेली असते आणि या पोएमचं तुम्हाला काय करायचं असते? ॲप्रिसिएशन करायचं असते. ॲप्रिसिएशन करायचं म्हणजे ॲप्रिसिएशन तुम्हाला इथं लिहायचं असते तुमच्या पेपरमध्ये. तर ॲप्रिसिएशन हे जे असते, हे जे पॉईंट्स आहेत दिलेले, या पॉईंट्सवरून तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं असते. आणि टोटल किती मार्काआधी आहे? 4 मार्काआधी. आणि दरवर्षी तुम्हाला ठरलेला आहे की जो क्वेश्चन नंबर बी आहे तुमचा पोएट्री सेक्शनमधला, त्यामध्ये तुम्हाला एका पोएमचं ॲप्रिसिएशन विचारले जाते, जे की तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सर्व पोएम दिले आहेत त्यापैकी एक पोएम येणार आणि या एका पोएमवरती तुम्हाला काय ॲप्रिसिएशन विचारले जाते. टोटल किती? 4 मार्कासाठी. खूप महत्त्वाचं आहे. किती झाले आपले? 6 + 4 मार्क, टोटल 10 मार्क आपले इथं झाले. ठीक आहे, त्यानंतर पहा आता तुम्हाला पुढे अजून विचारले जाते, ते म्हणजेच की सर्वात महत्त्वाचा तुमचा सेक्शन येते, ते म्हणजेच की सेक्शन नंबर 3. तो आहे रायटिंग स्किल. सेक्शन नंबर 3 येतो तो म्हणजेच की रायटिंग स्किल. हा सर्वात महत्त्वाचा सेक्शन आहे. कसा महत्त्वाचा आहे पहा, सांगतो मी तुम्हाला. तर यामध्ये पहा ठरलेले क्वेश्चन असतात, जसे की क्वेश्चन नंबर 4 आहे. क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला पाहू शकता, कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो. तुम्हाला काही ॲक्टिव्हिटी खाली दिलेल्या असतात, त्या तुम्हाला सोडवायच्या असतात. आणि रायटिंग स्किल टोटल किती मार्काआधी आहे पहा, टोटल 16 मार्कसाठी इथं आहे. ओके, टोटल किती? 16 मार्काआधी. आणि 100% फिक्स यामधले 100% क्वेश्चन असतात, जे की दरवर्षी इथं विचारले जातात तुमच्या बोर्ड परीक्षेमध्ये. कोणते क्वेश्चन असतात? चला मी तुम्हाला 1 बाय 1 सांगतो. आणि हे सर्व मी तुम्हाला सांगत आहे ना, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि पहा तुम्हाला पुढे सुद्धा खूप महत्त्वाचं मी सांगणार आहे. ठीक आहे, जसं की पहा आता तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये 16 मार्काआधी पहा कोणकोणते क्वेश्चन विचारले जातात. सर्वात पहिला क्वेश्चन इथं असतो, तो म्हणजेच की ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज. ओके, ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज 4 मार्काआधी इथं विचारला जातो. ओके, त्यानंतर तुम्हाला दुसरा विचारला जातो स्टेटमेंट ऑफ पर्पज. पण इथं पहा, इथं काय दिलं आहे? ऑर दिलेला आहे. ऑर म्हणजे तुम्हाला हा जो वरती दिलेला आहे ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज 1 नंबरला, आणि ऑरमध्ये दिला आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज. म्हणजे ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज लिहा किंवा स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहा, दोनपैकी एक कोणताही लिहा. आणि हे पाहू शकता, हे जे तुम्ही लिहिलं याला सुद्धा अजून एक ऑर असतो. ठीक आहे, कोणता ऑर असतो इथं पाहू शकता तुम्हाला, जे आहे ना इथं ऑरमध्ये हा क्वेश्चन असतो कोणता? ग्रुप डिस्कशनवाला. हा इथं एक क्वेश्चन आहे. ओके, ग्रुप डिस्कशनवाला. ठीक आहे, ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्ही इथं पाहू शकता तुम्हाला ऑरमध्ये क्वेश्चन असतो. हे पाहू शकता इथं ऑरमध्ये हा 3rd नंबरचा इथं काय क्वेश्चन आहे. म्हणजे 3 क्वेश्चन दिलेले असतात तुम्हाला, त्या 3 पैकी कोणताही एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 मध्ये. ओके, आणि त्याला तुम्हाला किती इथं 4 मार्क दिलेले आहेत. ओके, त्या प्रश्नाला म्हणजे ग्रुप डिस्कशन एक आहे, ग्रुप डिस्कशन नंतर तुम्हाला आहे ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मेसेज, आणि त्यानंतर आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज. या 3 क्वेश्चनपैकी कोणताही एक क्वेश्चन सॉल्व्ह करा, त्याला तुम्हाला किती मार्क्स असतात? 4 मार्क असतात. ठीक आहे, तर हे झालं 4 मार्कसाठी. ओके, त्यानंतर तुम्हाला सेकंड क्वेश्चन विचारला जातो कोणता? क्वेश्चन नंबर 4B. क्वेश्चन नंबर 4 मध्ये बी क्वेश्चन आहे अटेम्प्ट एनी वन, म्हणजे कोणताही एक क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो, कोणताही एक. जसं आपण याच्या अगोदर पाहिलं क्वेश्चन नंबर ए मध्ये की 3 क्वेश्चनपैकी एक सॉल्व्ह करा. यामध्ये सुद्धा 3 क्वेश्चन दिले आहेत, त्यापैकी तुम्हाला कोणताही एक सॉल्व्ह करायचा असतो. कोणता असतो तो पहा, मी तुम्हाला सांगतो. पहा, सुरुवात पहिला क्वेश्चन आहे सेकंडमध्ये, म्हणजे ईमेल रायटिंग. तुम्हाला ईमेल रायटिंग करायची असते. त्यानंतर तुम्हाला इथं पाहू शकता अशा पद्धतीने ईमेल असतो ना. त्यानंतर तुम्हाला इथं असतो ऑरमध्ये सेकंडवाला
रिपोर्ट रायटिंग. ओके, रिपोर्ट रायटिंग तुमचा हा क्वेश्चन आहे. त्यानंतर या रिपोर्ट रायटिंगला सुद्धा एक ऑर असतो. कोणता ऑर असतो? तो म्हणजेच की इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. ओके, इंटरव्ह्यू क्वेश्चन हा सर्वात इझी मला वाटतो. ओके, हे जे 3 क्वेश्चन तुम्हाला दिले आहेत ना, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, नंतर तुमचं इथं आहे वेट करा, तुमचं इथं आहे ईमेल रायटिंग. ठीक आहे, ईमेल रायटिंग झाल्यानंतर तुम्हाला इथं आहे रिपोर्ट रायटिंग. या 3 पैकी कोणताही एक तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो क्वेश्चन नंबर 4B मध्ये, आणि याला सुद्धा किती मार्क मिळणार? 4 मार्क मिळणार. ठीक आहे, आता अजून पहा पुढे. आता मी तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ खूप लॉंग होणार आहे, आणि लॉंग होणारच आहे, पण तुम्हाला कंप्लीट पाहायचं आहे, कारण की बोर्ड परीक्षा तुमची आहे. जर मार्क घ्यायचे असतील तर हे तुम्हाला करायचंच आहे, जे मी तुम्हाला सांगत आहे. ठीक आहे, तर पहा त्यानंतर क्वेश्चन नंबर 4C म्हणजे तिसरा क्वेश्चन विचारला जातो. त्यामध्ये तुम्हाला C मध्ये पहिला क्वेश्चन आहे तो म्हणजेच की स्पीच रायटिंग. ठीक आहे, स्पीच रायटिंग आहे. त्यानंतर तुम्हाला सेकंडवाला क्वेश्चन इथं विचारला जातो, तो म्हणजेच की कंपेअरिंग. ओके, स्पीच रायटिंग झालं. स्पीच रायटिंगला ऑरमध्ये कोणता आहे? कंपेअरिंग आहे. आता हे तुम्हाला इथं कंपेअरिंग नाव दिसत असेल, COMPERING. तुम्हाला जे कंपेअरिंग येते ना, COMPARING, ते वेगळं आहे, आणि हे कंपेअरिंग वेगळं आहे. तर हे कंपेअरिंग कसं लिहितात? ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन, कसं याचे उत्तर लिहितात, कसं याचं सोल्युशन आम्हाला मिळेल, कसा मी चांगल्या पद्धतीने समजून घेऊ, हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो डोंट वरी, कंप्लीट व्हिडिओ पहा म्हणून मी तुम्हाला म्हणत आहे. ठीक आहे, तर कंपेअरिंग झालं. त्यानंतर आहे तुम्हाला इथं पाहू शकता, त्यानंतर तुम्हाला इथं एक्सपान्शन ऑफ आयडिया. ओके, 3rd नंबरचा क्वेश्चन ऑरमध्ये एक्सपान्शन ऑफ आयडिया. म्हणजे या 3 पैकी सुद्धा तुम्हाला एक क्वेश्चनचा आन्सर लिहायचं. याला तुम्हाला किती? 4 मार्क इथं मिळून जाणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे तुम्हाला पाहू शकता, हे तुम्हाला आन्सर यामध्ये दिले आहेत विथ सोल्युशन. ओके, त्यानंतर तुम्हाला इथं पाहू शकता की क्वेश्चन नंबर 4D दिला आहे. क्वेश्चन नंबर 4D मध्ये तुम्हाला 3 अजून क्वेश्चन दिले आहेत. त्या 3 पैकी तुम्हाला कोणताही एक सोडवायचा आहे. टोटल किती? 4 मार्क्ससाठी. ठीक आहे, इथं पाहू शकता तुम्हाला काय दिलं आहे. पहिला क्वेश्चन यामध्ये रिव्ह्यू म्हणून दिला आहे. ओके, पहिला क्वेश्चन आहे रिव्ह्यू रायटिंगवाला. ओके, नंतर सेकंड क्वेश्चन आहे इथं ब्लॉग रायटिंग. ब्लॉग रायटिंग कशी करतात, काय करतात, ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. हे झालं ब्लॉग रायटिंग. ब्लॉग रायटिंग नंतर तुम्हाला इथं असते प्रिपरेशन ऑफ ॲन अपील. अपील रायटिंग असतो 3rd नंबरचा क्वेश्चन यामध्ये. हा सुद्धा ऑरमध्ये आहे अगोदरच्या 2 क्वेश्चनला. ठीक आहे, तर 3rd नंबरचा अपील आहे, प्रिपरेशन ऑफ अपील. तर अपील रायटिंग कशी करतात ते सुद्धा मी सांगतो. ठीक आहे, तर यामधला कोणताही एक क्वेश्चन सोडला तुम्हाला की टोटल किती? 4 मार्क मिळणार. तर आता मी जे तुम्हाला इथं सांगितलेलं आहे टोटल क्वेश्चन, ओके, टोटल इथं एंड झालं आहे. पाहू शकता इथं काय झालं आहे? एंड झालेला आहे. ओके, तर पाहू शकता हे जे टोटल क्वेश्चन सांगितले, 3 पैकी कोणते एक सोडवा, 3 पैकी कोणते एक सोडवा, असे तुम्हाला 4 वेळेस क्वेश्चन विचारले जातात. 3 पैकी एक सोडवा, आणि त्यालाच टोटल किती इथं मार्क्स आहेत? 16. म्हणजे 4 मार्कासाठी 4 क्वेश्चन. ठीक आहे, तर याच्यासाठी टोटल किती तुम्हाला? 16 मार्क आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो हे पाहू शकता, हे तुमचे झाले किती? 16 मार्क रायटिंग स्किलमधले. ओके, आपण इथं काउंट करूया की टोटल ठरलेले जे 100% प्रश्न येत असतात त्याचे मार्क्स किती होतात. ठीक आहे, तर इथे पाहू शकता इथं काय आहे? 16 मार्क्ससाठी तुम्हाला इथे विचारला जातो रायटिंग स्किलमध्ये. ठीक आहे, त्यानंतर ओके, इथं वेट करा, मी इथं इरेज करतो थोडं हे. ओके, तर तुम्हाला 16 मार्क्ससाठी काय विचारला जातो? रायटिंग स्किल. त्यानंतर आपण याच्या अगोदर काय पाहिलं? समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग. समरी रायटिंग आणि माइंड मॅपिंग म्हणजे 3 आणि 3 6 मार्क, म्हणजे 6 मार्क समरी रायटिंग माइंड मॅपिंग, प्लस तुम्हाला हे काय दिलं आहे? 16 मार्क रायटिंग स्किलमध्ये. तर हे 16 6 किती झाले? 22 मार्क झाले. ठीक आहे, त्यानंतर ॲप्रिसिएशन आपण पाहिलं. ॲप्रिसिएशन टोटल किती मार्कासाठी होतं? ॲप्रिसिएशन होतं तुमचं 4 मार्क्ससाठी. हे किती मार्क झाले तुमचे इथं? 26 मार्क झाले. ठीक आहे, हे तुमचे किती झाले इथं? 26 म्हणजे 26 मार्क तुमचे इथं झाले. त्यानंतर अजून काही प्रश्न असतात जे की ठरलेले असतात आणि बोर्ड परीक्षेमध्ये इथं येत असतात. असे कोणते क्वेश्चन असतात दादा? चला मी तुम्हाला सांगतो. पहा, तुम्हाला जे आहे ना इथं ठरलेले क्वेश्चन्स असतात ते म्हणजेच की इथं आपण एक सर्वात इझी क्वेश्चन आहे तो म्हणजे असतो इथं की पर्सनल रिस्पॉन्स. ओके, तुम्ही इथं पाहू शकता तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जातो तो म्हणजेच की पर्सनल रिस्पॉन्स. किती मार्कासाठी आहे? 2 मार्कासाठी आहे. ठीक आहे, हा एक क्वेश्चन विचारला जातो प्रश्न पर्सनल रिस्पॉन्स, आणि हा सर्वात सोपी प्रश्न असतो. पर्सनल रिस्पॉन्सचा कसा लिहितात, काय लिहितात ते सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, 2 मार्कासाठी हा एक क्वेश्चन झाला पर्सनल रिस्पॉन्सचा. त्यानंतर हा झाला पहिला जो तुमचा पॅरेग्राफ आहे ना त्यावरती पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला विचारतात. ओके, त्यानंतर तुमचा हा सेकंड पॅरेग्राफ येतो दुसरावाला. ओके, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथं पाहू शकता A4 क्वेश्चन विचारला जातो पर्सनल रिस्पॉन्स. त्यामध्ये तुम्हाला 2 मार्क हे आहेत, म्हणजे 2 आणि 2 4 मार्क झाले तुमचे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इथं पाहू शकता
अजून तुम्हाला जे आहे इथं समरी रायटिंग, माइंड मॅपिंग आपण इथं पाहिलं, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथं पोएट्री आहे. पोएट्रीमधलं आपण काय पाहिलं, पोएट्रीमधलं आपण इथं पाहू शकता पर्सनल रिस्पॉन्स आहे. यामध्ये सुद्धा पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला विचारला जातो. किती मार्कासाठी? 2 मार्कासाठी. आता हे जे क्वेश्चन सांगत आहे 100% ठरलेले आहेत, दरवर्षी परीक्षेमध्ये तुम्हाला इथं येत असतात आणि याचा आन्सर लिहिणे सोपी आहे. फक्त तुम्हाला त्याचे लेक्चर्स तुम्हाला पाहिजे, त्याचं तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तर लेक्चर्ससुद्धा मी तुम्हाला देतो. कुठं मिळणार ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. डोंट वरी, सर्व प्रिपरेशन तुमच्यासाठी आम्ही केलेली आहे, ठीक आहे. तर पहा, पर्सनल रिस्पॉन्सचा तिसरा क्वेश्चन झाला. म्हणजे हे झालं किती? टोटल 6 मार्क्ससाठी पर्सनल रिस्पॉन्स. त्यानंतर तुम्हाला पोयममध्ये, आता पहा मी तुम्हाला सांगत आहे, त्यानंतर पोयममध्ये 2 क्वेश्चन असे असतात, सर्वात इम्पॉर्टंट असतात, पाहू शकता. पोएटिक डिवाइस आणि पोएटिक क्रिएटिव्हिटी, ठीक आहे. पोएटिक डिवाइस आणि पोएटिक क्रिएटिव्हिटी हे असे क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला खूप इझी आहेत आणि दरवर्षी परीक्षेमध्ये येत असतात. पोएटिक क्रिएटिव्हिटी 100% ठरलेला येणार आहे. नंतर पोएटिक डिवाइसेस 100% ठरलेला आहे, तो येणार आहे. किती मार्कासाठी? हे 4 मार्कासाठी, ठीक आहे. पाहू शकता हे किती झाले? 4 मार्कासाठी. म्हणजे 4 क्वेश्चन तुमचे पर्सनल रिस्पॉन्सचे किती मार्कासाठी? 4 क्वेश्चन 8 मार्कासाठी पर्सनल रिस्पॉन्सचे. आणि हे पोएटिक डिवाइस आणि पोएटिक क्रिएटिव्हिटी किती? 2 क्वेश्चन आहेत, म्हणजे हे 4 किती झाले? हे 12 मार्क्ससाठी. म्हणजे अगोदर आपण पाहिलं ते 26 मार्क, ओके, रायटिंग स्किल वगैरे धरून, ॲप्रिसिएशन धरून ते 26 मार्क आणि हे 12 मार्क किती झाले? पाहू शकता तुम्ही, कॅल्क्युलेट करा. ओके, हे झाले 12 मार्क. किती झाले? 38 मार्क होतात तुमचे, ठीक आहे. 38 म्हणजे 38 मार्क तुमचे जे आहेत ना, इथं ठरलेले प्रश्न असतात जे इंग्लिशमध्ये 12वी बोर्ड परीक्षा 38 मार्क्स आहेत ना, ते 38 मार्क्स तुमचे कन्फर्म आहेत, जे की बोर्ड परीक्षेमध्ये अशा हे जे टाईपचे क्वेश्चन आहेत, हे जे टॉपिक्स आहेत ते 100% येणार आहेत. मग आता इम्पॉर्टंट तुमच्यासाठी काय आहे? तर इम्पॉर्टंट तुमच्यासाठी हे आहे की जे मी तुम्हाला क्वेश्चन इथं सांगितलेले आहेत, त्या क्वेश्चनचं तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे. जेवढे सुद्धा दिवस तुमच्याकडे राहिले आहेत ना बाकी, तर या क्वेश्चनचं तुम्हाला काय प्रिपरेशन करायची आहे. आता याची प्रिपरेशन कशी होणार दादा? आमच्याकडे तर खूप कमी वेळ आहे. तर या कमी वेळेसाठी पहा, आम्ही असा एक कोर्स बनवलेला आहे. पहा, लक्षात ठेवा, इथं बारीक ऐका, म्हणजे चांगल्या पद्धतीने ऐका मी तुम्हाला काय सांगत आहे. पहा, या सर्व क्वेश्चनसाठी आम्ही एक कोर्स बनवलेला आहे, जो की तुम्ही पाहू शकता इथं 38 मार्क्स तर तुमचे आहेतच, पण त्यासोबतच तुम्हाला अजून असे काही क्वेश्चन्स आहेत जे की तुम्हाला इथं करून 44 टोटल 44 मार्क म्हणजे 44 मार्क्ससाठी तो असा कोर्स आम्ही बनवलेला आहे, ठीक आहे. जसं मी आता इंग्लिशचं इथं सांगितलेलं आहे ना, सेम तसं मराठीचे असे काही ठरलेले प्रश्न आहेत ज्यामध्ये तुम्हाला जवळपास 30 ते 35 मार्क्ससाठी इथं आहेत मराठीसाठी, ठीक आहे. तर इंग्लिश आणि मराठी या दोन्ही विषयामधून 12वीसाठी स्पेशली आम्ही एक असा कोर्स बनवलेला आहे, ओके, या सर्व क्वेश्चनसाठी. ओके, जे मी तुम्हाला आता इंग्लिशचे क्वेश्चन सांगितले ना, रायटिंग स्किलमधले, नंतर हे पोएटिक क्रिएटिव्हिटी, नंतर पोएटिक डिवाइसेस, पर्सनल रिस्पॉन्स, ॲप्रिसिएशन, ओके, ॲप्रिसिएशन झालं. नंतर तुम्हाला पाहू शकता जे रायटिंग स्किलमधलं सगळेच क्वेश्चन सांगितले मी तुम्हाला, ड्राफ्ट व्हर्च्युअल मेसेज, नंतर स्टेटमेंट ऑफ पर्पज, ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, ओके, या सर्व क्वेश्चन्सवरती तुम्हाला त्या कोर्समध्ये लेक्चर्स मिळणार आहेत, ठीक आहे. त्या कोर्समध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत आणि स्पेशली 2024च्या बोर्ड परीक्षेसाठी तुम्हा विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स बनवलेला आहे, ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्या कोर्समध्ये मी सांगतो काय मिळणार. तर हे जे सर्व क्वेश्चन्स आहेत ना, इथं पाहू शकता, ईमेल रायटिंग, रिपोर्ट रायटिंग, ब्लॉग रायटिंग, हे सर्ववरती तुम्हाला त्या कोर्समध्ये रेकॉर्डेड, ओके, लाईव्ह नाही आहे, त्यामध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. आणि एवढे चांगले ते लेक्चर्स आहेत की जे पाहून मी जेवढे सुद्धा तुमच्याकडे दिवस राहिले आहेत, तर त्या दिवसांमध्ये ते रेकॉर्डेड लेक्चर्स पाहून तुम्ही 100% एका प्रश्नाचं तुम्हाला उत्तर जे आहे ना लिहिता येणार आहे. एवढ्या चांगल्या पद्धतीनं त्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे आणि स्पेशली अशाच विद्यार्थ्यांसाठी बनवलेलं आहे की खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि त्यांचं काही झालं नसेल किंवा थोडंफार झालं असेल किंवा झालेसुद्धा असेल तुमची प्रिपरेशन, पण तरी तुमच्यासाठी तो खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. आणि ते लेक्चर्स करून तुम्ही गॅरंटीड हे जे सर्व प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुम्ही लिहू शकता बोर्ड परीक्षेमध्ये आल्यानंतर, ओके. आणि इंग्लिश आणि मराठीसाठी तुम्हाला ते आहेत, ओके. रेकॉर्डेड ते व्हिडिओज आहेत, रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स आहेत, जे की इंग्लिशमध्ये तुम्हाला गॅरंटीड 44 मार्क्ससाठी जे प्रश्न आहेत, ठरलेले टॉपिक्स आहेत, दरवर्षी बोर्ड परीक्षेमध्ये येतात, ते तुम्हाला कन्फर्म तिथं करून देतात त्या कोर्स करून. त्याचबरोबर त्या कोर्समध्ये तुम्हाला मी सांगतो, त्या कोर्समध्ये तुम्हाला क्वेश्चन दिलेत विथ सोल्युशन प्रॅक्टिस करण्यासाठी. त्याचबरोबर त्या कोर्समध्ये तुम्हाला दिले आहेत IMP क्वेश्चन्स, सर्वात इम्पॉर्टंट सांगत आहे, त्या कोर्समध्ये इंग्लिश मराठीसाठी तुम्हाला दिले आहेत IMP क्वेश्चन्स, जे की बोर्ड परीक्षेमध्ये इथं येऊ शकतात इंग्लिश आणि मराठीसाठी. आणि पहा, हा कोर्स कुठं आणि कसं मिळणार हे सुद्धा मी तुम्हाला सांगू, लक्षपूर्वक ऐका.
पहा, तो जो कोर्स आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तो कोर्स आपल्या ॲपमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, ॲपमध्ये मिळणार. त्या ॲपची लिंक तुम्हाला म्हणजे प्रोसेस सांगतो मी तुम्हाला आता की कोर्स कसा मिळवायचा म्हणून. ठीक आहे, तर पहा, सर्वात पहिली स्टेप आहे, तुम्हाला आहे ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड कसं करायचं, तर ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही पाहता त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे. त्यासोबतच ॲपची लिंक या व्हिडिओच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये पिन केलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करायचं, नंतर तिथं ॲप तुमचं डाउनलोड करायचं. आपलं जे ॲप आहे नॉलेज क्रीडा म्हणून, चॅनलचं जे नाव आहे ना तेच ॲप आहे नाव. तर नॉलेज क्रीडा म्हणून ॲप आहे, ते डाउनलोड करायचं. डाउनलोड केलं की मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचं. तुम्ही तर स्क्रीनशॉटसुद्धा पाहू शकता. मोबाईल नंबर टाकून लॉग इन केलं की तुम्हाला तिथं ॲप ओपन होणार. तुमचं ॲप ओपन झालं की ॲपमध्ये तुम्हाला 2 नंबरला खाली तुम्हाला 2 नंबरला ॲपमध्ये एक ऑप्शन दिसते, कोणतं, स्टोअर म्हणून. ओके, कोणतं ऑप्शन दिसते, स्टोअर म्हणून एक ऑप्शन दिसते, STORE. तिथं क्लिक करायचं. तिथं क्लिक केलं की तुम्हाला तिथं दिसते 12th इंग्लिश मराठी बोर्ड एक्झाम 2024. तुम्हाला इथं फोटोसुद्धा दिसत असतील त्या कोर्सचे. ठीक आहे, तर असं तुम्हाला दिसते. तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे, तो आहे आपला कोर्स. विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश मराठीसाठी फक्त आणि फक्त 121 रुपये त्याची प्राईस ठेवलेली आहे आम्ही विद्यार्थ्यांसाठी. ओके, नो प्रॉब्लेम. 121 रुपयांमध्ये तुम्हाला इंग्लिशसाठी 44 मार्क्सचे तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स, क्वेश्चन, IMP क्वेश्चन, प्रॅक्टिससाठी सुद्धा. ठीक आहे, त्यानंतर इंग्लिश मराठीसाठी 30 ते 35 मार्क्सचे व्हिडिओ लेक्चर्स त्या कोर्समध्ये. म्हणजे एकूण काय, फक्त 121 रुपयामध्ये इंग्लिश मराठीसाठी तुम्ही गॅरंटीड तुमची प्रिपरेशन करू शकता. एकच वेळ तेवढी फी भरायची आहे. इंग्लिश मराठी दोन्ही विषय त्यामध्ये येऊन जातील. दोन्ही त्यामध्ये कोर्स येऊन जातील, इंग्लिश मराठी दोन्हीचे. ठीक आहे, आणि रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत. तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओज तुम्ही आज समजा कोर्स तो घेतला तर व्हिडिओ तुम्ही बोर्ड परीक्षा तुमचे पेपर होईपर्यंत कितीही वेळ ते पाहू शकता रेकॉर्डेड. एक वेळ नाही समजलं, 2 वेळ पहा, 3 वेळ पहा, 4 वेळ पहा. तुमचा डाऊट तुम्ही सॉल्व्ह करत राहा. तुम्ही किती वेळ ते लेक्चर्स तिथं पाहू शकता. आणि खूप कमी फीस आम्ही तिथं ठेवलेली आहे, एवढं लक्षात ठेवा. तर तुमच्याकडे फोनपे, गुगल पे, पेटीएम असेल तर तिथं तुम्ही कोर्सवरती क्लिक करून बाय नाऊ तुम्हाला ऑप्शन दिसते, कोणतं, बाय नाऊ हे ऑप्शन दिसते. बाय नाऊवरती क्लिक करायचं. बाय नाऊवरती क्लिक केलं की तुम्ही तिथं पेमेंट करू शकता, फोनपे, गुगल पे, पेटीएम. आता काही जणांचं फोनपे, गुगल पे, पेटीएम नसणार, पण काही टेन्शन नाही आहे. तुम्ही इथं दुसऱ्याच्या मोबाईलवरून सुद्धा फोनपे, गुगल पेचा यूज करून इथं पेमेंट करू शकता. तुम्हाला तिथं UPI, ठीक आहे, UPI म्हणून एक ऑप्शन दिसते. तुम्हाला UPI ID माहीत असेल, ज्या दुसऱ्या मोबाईलमध्ये फोनपे, गुगल पे असते त्याचं UPI ID घ्यायची आणि तुमच्या या कोर्स तुम्ही घेता जेव्हा बाय नाऊ करता तिथं तुम्ही टाकायची आणि त्या फोनपेवरून पेमेंट कन्फर्म करायचं दुसऱ्या, आणि इथं तुम्हाला कोर्स तुमचा मिळून जाणार. नो टेन्शन. एक वेळ तुम्ही कोर्स परचेस केला त्यानंतर तुम्ही व्हिडिओ लेक्चर्स आणि क्वेश्चन पाहू शकता. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. आता पहा, आपण हे इंग्लिशचे इथं पूर्ण मार्क्स पाहिले, टोटल 38 मार्क्स आहेत इथं. ओके, आणि पहा त्यानंतर आता व्हिडिओ स्किप नका करू, पुढे आपण मराठीचं इथं पाहूया. ठीक आहे, मराठीसाठी किती इथं टोटल क्वेश्चन्स आहेत आणि ते कसे मिळणार आपल्याला ते आपण इथं पाहूया. ठीक आहे, आणि पहा, तो जो कोर्स आहे ना इंग्लिश मराठी दोन्ही विषयासाठी आहे, एकच आहे. आणि इंग्लिश मराठी दोन्ही मिळून फक्त 121 रुपयेच फीज आहे. आम्ही का ठेवली एवढी कमी, कारण की आम्हाला माहिती आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची परिस्थिती नसते, त्यामुळे आम्ही खूप कमी प्राईस इथं ठेवलेली आहे. जे तुम्ही हजारो रुपयांचे ट्युशन लावता, त्या हजारो रुपयांचे ट्युशन तुम्ही तर लावताच, पण त्या लेवलचं तुम्हाला त्यामध्ये व्हिडिओ लेक्चर्स आणि क्वेश्चन मिळणार आहे, एवढी आमची गॅरंटी. ओके, बाकीचं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. जर काही डाऊट असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला एक नंबर दिसतो, त्या नंबरवरती कॉल करून तुम्ही डायरेक्टली विचारू शकता कोर्सबद्दल माहिती. नो टेन्शन, डायरेक्टली कॉल करा या नंबरवर आणि कोर्सबद्दल माहिती विचारा. काही डाऊट असेल, अजून काही प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा विचारू शकता. ठीक आहे, मराठीमध्ये कोणकोणते ठरलेले प्रश्न असतात 12वी बोर्ड परीक्षेमध्ये आणि ते तुम्हाला 100% विचारले जातात ते आपण आता पाहूया. ठीक आहे, कंप्लीट व्हिडिओ पहा. लॉंग व्हिडिओ होत आहे मला माहिती आहे, पण खूप महत्त्वाचा आहे. ओके, तर पहा, मराठीमधली ही आपण इथं कृतीपत्रिका घेतलेली आहे 12वीची आणि 2023चा बोर्डचा पेपर आहे. ठीक आहे, आणि 80 मार्काचा तुमचा पेपर असतो मराठीचा. ठीक आहे, आणि सेम इंग्लिशसारखं 3 तासाचा तुम्हाला इथं वेळ असतो. ओके, तर पहा, यामध्ये तुम्हाला कोणकोणते ठरलेले प्रश्न आहेत आपण 1 बाय 1 इथं पाहूया, जसं आपण इंग्लिशचं पाहिलं त्या पद्धतीने. ठीक आहे, आणि यामध्ये सुद्धा जे तुम्हाला मी प्रश्न सांगणार आहे जे ठरलेले आहेत, तर ते आपलं जे कोर्स मी तुम्हाला सांगितलं त्या कोर्समध्ये त्यावरती तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, तर पहा, सर्वात अगोदर मला महत्त्वाचा वाटतो आणि दरवर्षी विद्यार्थ्यांना मी सांगत असतो आणि ते त्या टाईपनं करत असतात, तो म्हणजेच की विभाग
5वा, ठीक आहे, विभाग क्रमांक 5. यामध्ये तुम्हाला व्याकरण व लेखन हा विभाग आहे तुमचा विभाग क्रमांक 5 मधला. तर यामध्ये टोटल तुम्हाला 20 मार्कासाठी हा विभाग येतो. तर 20 मार्कासाठी तुम्हाला कोणकोणते प्रश्न यामध्ये विचारले जातात ते आपण इथं पाहूया. तर पहा, तुम्हाला सर्वात अगोदर यामध्ये कृती क्रमांक 5 मध्ये कृती क्रमांक 5 ठीक आहे, कृती क्रमांक 5 मध्ये तुम्हाला 10 मार्कासाठी हा प्रश्न इथं विचारला जातो. ठीक आहे, यामध्ये 2 प्रश्न विचारले जातात मेनली व्याकरण व लेखनामध्ये. कृती क्रमांक 5 आणि कृती क्रमांक 5 असे 2 प्रश्न विचारले जातात 10-10 म्हणजे एकूण 20 मार्कासाठी. ठीक आहे, तर सर्वात अगोदर कृती क्रमांक 5 मध्ये कोणकोणते प्रश्न येतात ते आपण इथं पाहूया. तर पहा, कृती क्रमांक 5 मध्ये तुम्हाला इथं प्रश्न येतात. टोटल पाहू शकता इथं प्रश्न दिलाय तुम्हाला. पहिला प्रश्न दिलाय त्यामध्ये य आणि र 2 प्रश्न दिले आहेत. नंतर दुसरा प्रश्न दिलाय त्यामध्ये य र असे 2 प्रश्न दिले आहेत. तिसरा दिलाय त्यामध्ये य र असे 2 प्रश्न दिले आहेत. चौथा दिलाय त्यामध्ये य र असे 2 प्रश्न दिले आहेत. नंतर 5वा प्रश्न दिलाय त्यामध्ये सुद्धा य आणि र असे तुम्हाला प्रश्न दिले आहेत. म्हणजे एकूण तुम्हाला प्रश्न क्रमांक 5 मध्ये मेनली 5 प्रश्न दिले आहेत आणि त्या 5 प्रश्नामध्ये 2-2 उपप्रश्न दिले आहेत. म्हणजे एक प्रश्न एका मार्कासाठी आहे. पाहू शकता आता जसा हा प्रश्न आहे यामध्ये तुम्हाला ठरलेला प्रश्न आहे हा, जो की विचारला जातो दरवर्षी. यामध्ये तुम्हाला जे आहे ना वाक्य ओळखा यावरती तुम्हाला काय हा प्रश्न दिला असतो बोर्ड परीक्षेमध्ये. पहिल्या प्रश्नामध्ये य मध्ये. नंतर दुसऱ्या र मध्ये तुम्हाला पाहू शकता इथं काय दिलंय सूचनेप्रमाणे कृती करा. इथं काय दिलंय वाक्यावरती प्रश्न दिलाय नकारार्थी वाक्य करा म्हणून. हे जे वाक्य दिलंय तुम्हाला अशी माणसं क्वचितच सापडतात याचं तुम्हाला नकारार्थी वाक्य करायचं आहे. म्हणजे एकूण काय की प्रश्न क्रमांक 5 मध्ये जो पहिला प्रश्न तुम्हाला विचारला जातो तो तुम्हाला वाक्य, ठीक आहे, समजून घ्या, वाक्यावरती विचारला जातो. आता हे जे आहे ना वाक्य रूपांतर, विधानार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, तर यावरती तुम्हाला कोर्समध्ये व्हिडिओ लेक्चर्स आहेत, एवढं समजून घ्या. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न विचारला जातो इथं समासावरती. पाहू शकता कर्मधारय समास, विभक्ती, तत्पुरुष समास, द्विगु समास, द्वंद्व समास, हे समासावरती विचारला जातो. पाहू शकता सामासिक शब्द निळकंठ, हे दुसरा प्रश्न तुम्हाला समासावरती विचारला जातो. ओके, त्यानंतर तिसरा प्रश्न पाहू शकता. तिसऱ्यामध्ये तुम्हाला इथं पाहू शकता की प्रयोग ओळखून वाक्य लिहा. इथं प्रयोग दिलाय तुम्हाला कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. यामध्ये येतो तुम्हाला पाहू शकता इथं की वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायातून ओळखून लिहा. म्हणजे तुम्हाला वाक्प्रचार जे असतात ना, तर वाक्प्रचारावरती तुम्हाला इथं 2 प्रश्न येतात. 5व्यामध्ये य आणि र. यामध्ये तुम्हाला 1-1 मार्कसाठी प्रत्येक प्रश्न येतो. ठीक आहे, पाहू शकता य र हे 1-1 मार्कासाठी येतो. आता 5वा प्रश्न तुम्हाला इथं काय आला वाक्प्रचारावरती. तसंच तुम्हाला इथं अलंकारावरती येतो 4था प्रश्न. ओके, त्यानंतर इथं प्रयोग जे आहेत त्यासाठी 3रा प्रश्न येतो. ओके, 1-1 मार्कसाठी. त्यानंतर तुम्हाला इथं समास जो आहे समासावरती 2रा प्रश्न आणि जे वाक्य असतं वाक्यात जे आहे वाक्य रूपांतर करा वगैरे असे प्रश्न येतात या पहिल्या प्रश्नामध्ये. एकूण 5 प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, आणि हे 10 मार्कासाठी आहे. ठीक आहे, त्यानंतर हे ठरलेले प्रश्न आहेत जे की बोर्ड परीक्षेमध्ये दरवर्षी येणारच आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला इथं कोणता प्रश्न येतो, त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो. एकच प्रश्न टोटल 10 मार्कासाठी. तो कोणता आहे, तो प्रश्न क्रमांक 5 मधला निबंध लेखन. ओके, निबंध लिहा तुम्हाला हा प्रश्न येतो 200 ते 250 शब्दात. किती मार्कासाठी, 10 मार्कसाठी. ठीक आहे, आता यावर तुम्हाला टोटल पाहू शकता निबंध लेखनामध्ये टोटल तुम्हाला 5 निबंध दिले जातात. या 5 निबंधापैकी कोणताही तुम्हाला एक निबंध लिहावा लागतो. टोटल किती मार्कासाठी आहे, 10 मार्क्ससाठी तुम्हाला एक निबंध लिहावा लागतो. म्हणजे पाहू शकता 100% ठरलेला आहे तुम्हाला 5 निबंध दिले जातील. त्या 5 निबंधापैकी तुम्हाला एक निबंध लिहायचा आहे. आणि जो कोर्स तुम्हाला दिलाय ना मी इंग्लिश आणि मराठीसाठी, त्यामध्ये तुम्हाला निबंधाचे मी असे काही एक्झाम्पल्स उदाहरण दिले आहेत की त्यापैकी तुम्हाला एक निबंध इथं येऊ शकते, जे की तुमचे 10 मार्क इथं कन्फर्म होऊ शकतात त्या कोर्समधून. फक्त 10 मार्क नाही, तुम्हाला मी सांगत आहे इंग्लिशचे जवळपास 44 मार्क्स प्लस आणि इथं तुम्हाला सांगत आहे मी मराठीचे 30+ मार्क्स, 30 ते 35 मार्क कन्फर्म होणार आहे. तुमची गॅरंटीड प्रिपरेशन होणार तुमची तेवढ्या मार्क्ससाठीची. मराठीमध्ये पाहू शकता आता 20 मार्कासाठी तुमचा विभाग 5 झाला. विभाग 5 व्याकरण व लेखन किती 20 मार्कासाठी. ठीक आहे, त्यानंतर आता तुम्हाला अजून पुढे विचारले जाते. मी सांगतो तुम्हाला अजून सर्वात महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, इथं पहा गद्य आहे ना तुमचं, म्हणजेच तुम्हाला विभाग 1 गद्य असतो. गद्यामध्ये तुम्हाला एक पॅराग्राफ दिला असतो आणि पॅराग्राफमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जातो. पाहू शकता इथं कोणता आहे 3 नंबरचा स्वमत अभिव्यक्ती.
ठीक आहे, यामध्ये कोणता स्वमताचा प्रश्न असतो, टोटल 4 मार्कासाठी. स्वमत ठरलेला आहे तुम्हाला विचारला जाणार आहे पहिल्या प्रश्नामध्ये. तिसरा प्रश्न स्वमताचा, यामध्ये तुम्हाला बघू शकता किंवा म्हणजे ऑर मध्ये हा प्रश्न असतो. स्वमताचा हा सोडवा किंवा हा सोडवा. किती मार्कासाठी, 4 मार्कासाठी तुम्हाला विचारलं ठरलेलं आहे 100%. तिसरा नंबरचा हा प्रश्न स्वमताचा तुम्हाला येणार आहे. त्यानंतर आ प्रश्नामध्ये तुम्हाला अजून पुढे प्रश्न येतो, तो म्हणजेच की 3 नंबरचा, म्हणजे दुसरा जो पॅराग्राफ तुम्हाला दिलेला आहे, या दुसऱ्या पॅराग्राफ वरती सुद्धा अजून एक प्रश्न तुम्हाला स्वमताचा विचारला जातो. पाहू शकता, पहिला आणि दुसरा दोनपैकी एक सोडवा, टोटल 4 मार्कासाठी ठरलेला आहे. दुसरा 2 प्रश्न हे तुम्हाला येणार आहे स्वमताचे. ओके, त्यानंतर पाहू शकता तुम्हाला जे आहे पद्यामध्ये, ओके, पद्यामधलं मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, पद्यामध्ये अजून तुम्हाला एक स्वमताचा प्रश्न येतो. हे पाहू शकता इथं कोणतं, अभिव्यक्ती. अभिव्यक्ती म्हणजेच काय, स्वमत अभिव्यक्ती म्हणजे स्वतःचं मत तुम्हाला तिथं लिहायचं आहे. टोटल किती मार्कासाठी, 4 मार्कासाठी. असे तुम्हाला स्वमताचे 3 प्रश्न येणार आहेत. 4 मार्कासाठी वालीचे स्वतःचे स्वमताचे 3 प्रश्न येणार आहेत. टोटल मग किती मार्क झाले, 4 × 3 म्हणजे 4 × 3 12 मार्कासाठी तुम्हाला जे आहेत ना स्वमताचे प्रश्न, ठरलेले प्रश्न आहेत जे की येणार आहेत. म्हणजेच आपला विभाग 5 चे 20 मार्क आणि हे 12 मार्क किती झाले, 32 मार्क इथंच कन्फर्म होतात. जे ठरलेले प्रश्न आहेत ना, तर 32 मार्कासाठी हे ठरलेले प्रश्न. अजून सांगतो मी तुम्हाला अजून कोणते येणार आहेत म्हणून. ठीक आहे, तर पहा तुम्हाला जे आहे ना, जे तुमची हे कविता आहे, ठीक आहे, जो तुमचा विभाग 2 आहे, विभाग 2 पद्य, तर या कवितेमध्ये तुम्हाला पाहू शकता अजून प्रश्न विचारले जातात जे की 100% ठरलेले असतात. कोणते पहा, आता तुम्हाला प्रश्न क्रमांक आ विचारला जातो, तो म्हणजेच की 4 मार्कासाठी. कोणता विचारला तो पहा, की खालील ओळींचा अर्थ लिहा. तुम्हाला हे कवितेच्या ओळी इथं दिल्या आहेत. तुमच्या पुस्तकामधल्या जेवढ्या कविता आहेत त्या कवितेपैकी एक कविता तुम्हाला इथं विचारल्या जाईल आणि तुम्हाला इथं दिल्या जाईल की या ओळींचा अर्थ लिहा. किती, 4 मार्कासाठी. या कविता असेल, कवितेतल्या ह्या ओळी तुम्हाला दिल्या जातील, त्यासाठी 4 मार्कासाठी तुम्हाला हे विचारलं जाईल. त्यानंतर तुम्हाला ई प्रश्न, यामध्येच ई प्रश्न येणार आहे. ई प्रश्नामध्ये पहा सर्वात महत्त्वाचं तुम्हाला पहिले काव्य सौंदर्य विचारतील, त्यानंतर रसग्रहण विचारतील. म्हणजेच काव्य सौंदर्य लिहा किंवा रसग्रहण लिहा. किंवा मध्ये म्हणजे ऑर मध्ये ऑप्शनमध्ये हा प्रश्न आहे, कोणतेही एक तुम्हाला सोडवायचं आहे. टोटल 4 मार्कासाठी. मग आता काव्य सौंदर्य कसं लिहितात, रसग्रहण कसं लिहितात, तर ते कोर्समध्ये तुम्हाला पूर्ण सांगितलेलं आहे. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला जे आहे हे सांगितलेलं आहे. यामध्ये काव्य सौंदर्य आणि रसग्रहण कशा पद्धतीने लिहायचं असते. म्हणून काव्य सौंदर्य तुम्हाला एक कविता दिली जाते, त्याचं काव्य सौंदर्य लिहायचं असते. एक रसग्रहणसाठी तुम्हाला एक कविता दिली जाते, पुस्तकामधली तुमच्या कोणती कविता दिली जाते ते सुद्धा कोर्समध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला याचं रसग्रहण कसं करायचं, याचं काव्य सौंदर्य कसं लिहायचं, जे की टोटल 4 मार्कासाठी आहे. आणि ओळींचा अर्थ लिहा कसा लिहायचा, जे की 4 मार्कासाठी आहे. 4 + 4 किती झाले, 8 मार्क इथं त्या तुमचे कवितेमधले हे फिक्स आहेत. 100% तुम्हाला यावरती जे आहेत दरवर्षी प्रश्न येतो. ओळींचा अर्थ लिहा, काव्य सौंदर्य करा आणि रसग्रहण करा. टोटल 8 मार्कासाठी कवितेसाठी फिक्स क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, आणि हे अभिव्यक्ती सुद्धा 4 मार्कासाठी, म्हणजे एकूण 12 मार्क्ससाठी तुम्हाला जे आहे ना हे इथं कवितेचे फिक्स मार्क्स आहेत. ठीक आहे, आता आपण टोटल मार्क पाहिले तर आपले किती झाले होते, 32 मार्क. तुमचं स्वमत, तुमचं उपयोजित लेखन जे असते ना, तुमचं उपयोजित लेखन, तुमचं हे व्याकरण व लेखन, त्याआधी 20 मार्क, स्वमताचे 12 मार्क आणि हे तुम्हाला टोटल 8 मार्क. ओके, म्हणजे किती झाले, 32 + 8 40. मी तर तुम्हाला 30-35 मार्क्स सांगितले होते, तर 40 मार्क्सचे असे क्वेश्चन्स आहेत जे की फिक्स आहेत. ओके, तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये विचारल्या जातात. दरवर्षी हे टॉपिक ठरलेले आहेत. 100% या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न येणार आहे. फक्त जो स्मार्ट हार्डवर्क सर्वेच करतात, पण जो स्मार्ट वर्क करतो, हार्डवर्क सोबत, बरं हार्डवर्क करत नाही असं नाही, हार्डवर्क करायचंच आहे, पण हार्डवर्क सोबत जर स्मार्ट वर्क केलं, गॅरंटीड तुम्हाला सक्सेस आहे. ठीक आहे, हे माझा शब्द लक्षात ठेवा, तुम्हाला गॅरंटीड सक्सेस मिळणार आहे. तर हे 40 मार्क्ससाठी मराठीचे आणि जवळपास इंग्लिशसाठी 44 मार्क्सचे हे 100% फिक्स क्वेश्चन असतात. त्या फिक्स क्वेश्चन्सवरती तुम्हाला जो कोर्स बनवलेला आहे इंग्लिश मराठीसाठी आपल्या ॲपमध्ये, नॉलेज क्रीडा ॲपमध्ये, तर विद्यार्थी मित्रांनो त्यावरती तुम्हाला व्हिडिओ लेक्चर्स आहेत. त्यामध्ये या प्रत्येक टॉपिकवरती व्हिडिओ लेक्चर्स आहेत. त्यामध्ये जेवढे सुद्धा दिवस तुमच्याकडे राहिलेले आहेत तो कोर्स तुम्ही करा. मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो, तुम्हाला गॅरंटीड सक्सेस मिळणार आहे इंग्लिश आणि मराठीच्या पेपरमध्ये. ठीक आहे, आणि दरवर्षी विद्यार्थ्यांना मी प्रोव्हाइड करत असतो लेक्चर्स वगैरे, म्हणून ते एवढा चांगला पेपर सोडतात ना. पेपर्स देऊन आल्यावर ते मला सांगत असतात, विद्यार्थी दादा तुम्ही होते म्हणून आमचा पेपर खूप छान गेला, खूप चांगला गेला. तुम्ही सुद्धा असंच म्हणणार, जे कोर्स वगैरे करणार, यूट्यूबवर व्हिडिओज पाहणार, ते हेच म्हणणार आहेत, गॅरंटीड मी सांगतो. ठीक आहे,
तर अशा पद्धतीने इंग्लिश आणि मराठीचं तुम्हाला जे आहे मी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे म्हणून. आणि पहा, हे जर तुम्ही केलं तर इंग्लिश मराठी पेपर इझिली तुम्ही काढणार आहात, ठीक आहे. आणि बाकी राहिलं तुम्हाला हे पॅरेग्राफ वगैरे, तर पॅरेग्राफसाठी तुम्हाला वेगळे व्हिडिओज येणार आहेत. डोंट वरी, पॅरेग्राफसाठी वेगळे व्हिडिओज येणार आहेत, ओके. पण हे इम्पॉर्टंट जे टॉपिक सांगितले तुम्हाला, जे दरवर्षी तुम्हाला येत असतात बोर्ड परीक्षेमध्ये 100% ठरलेले असतात टॉपिक, क्वेश्चन्स, ते तुम्हाला मी सांगितले. तर कोर्स तुम्ही नक्की करू शकता. जर तुम्हाला वाटत असेल बेनिफिशियल असेल तर चेक करू शकता. काही डाऊट असेल तर या नंबरवरती मला कॉल करून डायरेक्टली विचारा, ओके. कशा पद्धतीने कोर्स आहे, काय तुम्हाला डिटेल माहिती तिथं मिळून जाईल, ठीक आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जेवढे सुद्धा दिवस राहिलेत ना तुमचे, तर तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करा. म्हणजे हे क्वेश्चन तुम्ही करा, जेणेकरून तुम्हाला आतापर्यंत अभ्यास झाला नसेल किंवा थोडाफार झाला असेल किंवा काहीच नसेल झाला किंवा तुमची पूर्ण प्रिपरेशन झाली असेल तर एक रिव्हिजन टाईप म्हणून तुम्ही हे करू शकता. पण ज्यांना खरंच गरज आहे, त्यांचा अभ्यास नाही झाला, थोडाफार झालेला आहे, यांच्यामध्ये डाऊट आहे, तर तुम्हाला हे क्वेश्चन करणे खूप गरजेचं आहे. बाकी काही नाही केलं चालते, पण मी जे तुम्हाला इंग्लिश मराठीचे हे क्वेश्चन सांगितलेलं आहे ते करून जा, गॅरंटीड तुम्हाला इथं मार्क्स मिळणार आहेत. बाकी तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमचासुद्धा जो रिस्पॉन्स आहे तो मला कळेल आणि तुम्हाला काय द्यायचं ते सुद्धा मला इथं कळणार आहे. बाकी बोर्ड परीक्षेसाठी अजून इम्पॉर्टंट व्हिडिओज येणार आहे, त्याआधी चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राईब करून ठेवणे, तरच तुमच्यापर्यंत ते आपले व्हिडिओज पोहोचतील ना, म्हणून सबस्क्राईब करून ठेवा, ओके. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ होता. शेअर नक्की करा, जेणेकरून बाकीच्या तुमच्या फ्रेंडला, विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ मिळेल आणि ते सुद्धा याचा फायदा नक्की घेतील. ॲप डाउनलोड करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, ॲप डाउनलोड करा.